तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय। जोशपूर्ण हिंदुत्ववादी घोषणा छत्रपती शिवरायांचा जय जयकार करत सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी जवखेडे खालसा शिवारातील तांबूळदेव मंदिरामध्ये सामूहिक महाआरती केली। घुमटाच्या आकाराच्या शिखरावर चढून भगवा ध्वज फडकवला। आमदार संग्राम जगताप आणि आमदार मोनिका राजळे यांच्यासह विविध संत महंत कार्यकर्त्यांनी चैतन्य कानिफनाथांच्या स्थळावर भगवे वस्त्र फडकवत पूजा केली। कानिफनाथांची मूर्ती स्थापन करण्याचा बेत मात्र पोलिसांनी हाणून पाडत मूर्ती ताब्यात घेतली। या प्रकरणाने वातावरणात तणाव वाढला आहे आणि तालुक्यातील जवखेडे शिवारामध्ये मिरी तिसगाव रस्त्यावर तांबूळदेव देवस्थान आहे। हिंदू बांधव त्याला कानिफनाथांचे तर मुस्लिम बांधव रमजान दर्गा मानतात। मडी आणि मायंबा येथे गुरुवारी दर अमावस्येला नाशिक जिल्हा नगर उत्तर भागातून येणारे नाथ भक्त आवर्जून दर्शन घेतात। तेथे मुस्लिम पुजारी असतो, त्यांच्या प्रथेप्रमाणे तेथे विधी करतात। मात्र याकडे आतापर्यंत कोणी फारसं गांभीर्याने बघितलं नाही। 8 दिवसांपूर्वी मागच्या गुरुवारी आरती करण्यावरून 2 गटात शाब्दिक चकमक हाणामारी होऊन तणाव वाढला। वक्फ बोर्डाच्या पुढे काल बुधवारी मुस्लिम बांधवांनी अर्ज दाखल केला होता। त्याबाबत तातडीने दखल घेत विशिष्ट तरुणांच्या येथे येण्यास मज्जाव करण्यात आला। या प्रकरणाने हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले। सुमारे 250 एकर जमीन या देवस्थानच्या नावावर असून ती कसण्यासाठी मुस्लिम बांधवांच्या ताब्यात आहे। कोट्यवधी रुपये किमतीची ही जमीन आहे। 100 एकर जमिनीवर मस्जिद ट्रस्ट आणि उर्वरित जमिनीवर रमजान दर्गा कानोबा अशी नोंद आहे। 8 दिवसांपूर्वी गुरुवारी आरती करण्यावरून 2 गटात शाब्दिक चकमक हाणामारी होऊन आरती होण्यापूर्वी तेथे तणाव वाढला। स्थानिक पोलिसांसह जिल्हा पोलिसांनी दोन्ही समाजामध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला, तो व्यर्थ ठरून हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक होत नियोजनाप्रमाणे आज दुपारी 11:15 वाजता सामूहिक महाआरती केली। शंख डमरू नाथपंथीय चिमटा वाजवत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। पोलीस यंत्रणेकडून संयम बाळगत घुमटावर चढलेले कार्यकर्ते आरती म्हणताना उत्साही कार्यकर्त्यांनी देवावरील पूर्वीची जुनी वस्त्रे फेकून दिली, त्यावर नवीन वस्त्र हार अर्पण केले। पोलिसांनी कोणालाही रोखलं नाही। यावेळी पंचक्रोशीतील कार्यकर्ते, अनेक नाथपंथी उपासक तसेच माजी सभापती संभाजी पालवे, सरपंच चारुदत्त वाघ, हिंदू विश्व परिषदेच्या प्रणाली कडूस, मडीचे सरपंच संजय मरकड, हिंदुत्ववादी नेते सागर भैया बेग, पालवे महाराज, अमोल वाघ, दीपक काळे महाराज यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सकाळी कार्यक्रम स्थळाकडे निघालेल्या मुस्लिम कार्यकर्त्यांना पोलिसांनी काही अंतरावरच रोखून माघारी पाठवल्याने मोठा अनर्थ टळला। 11:15 वाजता आमदार जगताप आणि आमदार राजळे यांच्या कार्यकर्त्यांसह आगमन झाले। त्यानंतर वातावरण तापायला प्रारंभ होताच पोलीसही सभास्थळाभोवती शस्त्रसज्ज होऊन गोल कडे करून थांबले। आरती होण्यापूर्वी तेथे कार्यकर्त्यांपुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले, तेथे सकाळ सायंकाळ आरती करा, आपल्याच देवाची पूजा करू नका असे कोणी म्हणू शकत नाही। तुम्ही गाफील राहिलात, त्याचा फायदा जिहाद्यांनी घेतला। आपल्या तरुणांवर तलवारीने हल्ला होऊनही पोलिसांनी दोन्ही समाजातील मिळून 60 जणांविरुद्ध कारवाई कशी केली? दोन्ही बाजूंनी समान न्याय अशी पोलिसांची भूमिका योग्य नाही। देवस्थानला हिंदूंचा इतिहास आहे। भगव्याचे रूपांतर हिरव्यात केले। पूर्वी येथे पत्र्याची शेड नव्हती। सभागृहात ब्लॉक बसवले गेले तेव्हा आपण दुर्लक्ष केले। त्याचा परिणाम भोगण्यापूर्वी आता संघटित व्हा, गावाचा एकोपा बाळगा। आम्ही हार फुले आणली, ती पोलिसांनी ताब्यात घेतली। पोलिसांना जाहीर विनंती करतो, वेगळे वळण लावू नका। आमचे हार फुले ताब्यात द्या, अन्यथा या घटनेचे लोण जिल्हाभर पसरेल। हिंदूंना पोलिसांनी टार्गेट करू नये असे म्हणतात। पोलिसांनी हार फुले आणि पूजा साहित्य परत केले। यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, सुमारे 20 वर्षांपूर्वी हे देवस्थान हिंदूंच्या ताब्यात होते। आपले दुर्लक्ष आपल्याला भोवले। गर्दी जमून मोर्चे काढून फारसा उपयोग नाही। सर्व हिंदूंनी एकत्रित या, जातीभेदाचा कलंक पुसून टाका। गुन्हा नोंदवण्याबाबत पोलिसांनी चुकीची पद्धत अवलंबली। हिंदुत्वाचे काम करणाऱ्या, गोरक्षण करणाऱ्यांवर कोणतेही संकट आले तर संघटित व्हावे लागेल। गावोगावी भाईचाऱ्यांची परिस्थिती आहे का याचा विचार करा। अनेक जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यात असून त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य तो निर्णय लवकरच घेतील। विधानसभेच्या येत्या 30 तारखेला होणाऱ्या अधिवेशनात या प्रकरणाबाबत शासनाने आपण लक्ष वेधू। धर्मांध लोक आपल्या मुली बाळींना टॉर्चर करतात। 2 नंबरच्या धंद्यातून मिळणारा पैसा या कामासाठी वापरला जातो। आर्थिक नाड्या ठेचा संतोष खाडे सारखा उपअधीक्षक मनापासून काम करतो। त्यांनी जिल्ह्यातील मावा अवैध धंदे बंद झाल्याचे चित्र झाले आहे।
अशा स्वरूपाची कारवाई जिल्ह्यात अपेक्षित आहे। दरम्यान आज दुपारी उशिरा पोलिसांनी घुमटावर लावलेले झेंडे आणि सभामंडपातील भगव्या कापडी पट्ट्या हटवल्या। दोन्ही गटांमध्ये यापूर्वी झालेल्या समझोत्यानुसार गुरुवारी हिंदूंनी तर शुक्रवारी मुस्लिमांनी पूजा करायची आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन करत हिंदूंनी महाआरती केली। आता मुस्लिम बांधवांकडून शुक्रवारी म्हणजे उद्या काय पाऊल उचलले जाते त्यावर पुढील चित्र अवलंबून आहे। अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील, पोलीस निरीक्षक विलास पुजारी आणि शेवगावचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांसह मुख्यालयातील विविध अधिकारी, विशेष राखीव दल, शीघ्र कृती दल, महिला आणि पुरुष पथक असा मोठा फौजफाटा यावेळी तैनात करण्यात आला होता। या प्रकरणामुळे संपूर्ण पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भाग जातीय तणावाच्या भोवऱ्यात गुरफटत चालला आहे। हे भगवं जे आहे ही आपली सर्वांची अस्मिता आहे, हे लक्षामध्ये घ्या। याचा जेव्हा विषय येईल तेव्हा कुठेही कॉम्प्रोमाइज होता कामा नये, हे लक्षात ठेवायचं। हे ज्या वेळेला तुम्हाला सांगतो याच्यावरती कुठेही मागा पुढे पाहायचं नाही। आता तुम्ही सांगता कॅमेरे काढा, आता तुम्ही सांगता ते कलर बदला, तुम्ही काय करतो इतके दिवस? आता काय प्रत्येक वेळेला तुम्ही कुणीतरी येणार, वाढ बघणार, गावात यायचं, हे गावात होता जसं त्या मरकडांनी पुढाकार घेतला, तुम्ही का नाही घेतला? जिथं मळीला सगळे लोक होते, आपल्यातले किती लोक आले होते, किती लोक आले, आपल्यातलं काय ते त्यांचं बघून घेतील, हीच परिस्थिती। पण ते आले ना आपल्यासाठी आधीच। आपलं प्रत्येकाचं कर्तव्य, ज्या ज्या वेळेला आपल्या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा आहे त्या कोपऱ्यापासून इकडं पुणे जिल्ह्याची बॉर्डर लागते आणि इकडं नाशिक जिल्ह्याची बॉर्डर लागते, इकडे बीड जिल्हा लागतो। या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेला असं कुठल्याही ठिकाणी संकट येईल, आज माध्यम सोपं आहे, सोशल मीडियाचं आपल्याला कळतं, इथं संकट आलं तर एक दिवस आपण प्रत्येक हिंदू बांधवांनी त्या ठिकाणी जाण्याकरता काढलाच पाहिजे, अशा प्रकारचा निश्चय आपण प्रत्येकाने केला पाहिजे। कुठल्याही निवडणुकीला सामोरं जायचं ती काळजी आम्हाला राजकारण्यांना घ्यायची, परंतु आम्ही कुठला विचार न करता आमच्या धर्मासाठी, आमच्या हिंदूंसाठी आज एकत्र येत आहोत। तर भविष्यामध्ये आज जर या ठिकाणी महाआरती झाली, दुर्दैवानं एखादी घटना भविष्यात घडणार नाही एवढी काळजी तुम्हाला, आम्हाला, पोलीस प्रशासनाला या ठिकाणी घ्यायची। जसं इथे कॅमेरे लावले, उद्या कुणाला आमच्या गावातील लोकांना, परिसरात लोकांना, भयाला जर टार्गेट केलं, एखाद्या व्यक्तीला रात्री आपली जे शेती वाढील कुणाला कुठे जातं, कुठलं संकट जर आलं तर या ठिकाणी आपल्याला राज्य शासनाला, आपल्या मुख्यमंत्र्यांना, आपल्या देशाचे पंतप्रधान असतील, अमित भाई शाह असतील, आपले राज्याचे गृहमंत्री असतील, या सरांना ह्या सर्व गोष्टीचं आपल्याला 30 तारखेला जे आपलं अधिवेशन होणार आहे त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला सांगाव्या लागणार आहे। मागच्या काळात आपल्या गोरक्षकाला पिंजऱ्यामध्ये हल्ला झाला, त्याच्यासाठी संग्राम भाईला, गोपीचंदजीला आपल्याला पाथर्डीमध्ये यावं लागलं। मला असं तर ठीक आहे, आपल्या पाठिंब्याशिवाय काय यांचा पाठिंबा असल्याशिवाय आपलं एक मनधैर्य आपलं वाढतं, परंतु प्रत्येक गावामध्ये ही जनजागृती आणि एकमेकांच्या सुखादुःखात या ठिकाणी शिकवतो। आम्हाला आमच्या हिंदू परंपरेमध्ये शिकवलं जातं एकमेकाच्या धर्माचा आदर करा, भाईचारा ठेवा, परंतु आता खरंच ती वेळ आहे का, ती परिस्थिती आहे का, हे आत्मपरीक्षण आपण सर्व हिंदू बांधवांनी या ठिकाणी केलं पाहिजे। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम भगिनीचा आई समान उल्लेख केला, तेच आपण मानत होतो जे आमच्या पूर्वजांनी सांगितलं, पण जसा इतिहास आता फाळणीपासूनचा सागर भाईंनी या ठिकाणी सांगितलेला आहे, आपण फक्त आपल्या राष्ट्रपुरुषांचे, आपल्या संतांचे मोर्चे, त्यांच्या जन्मतिथी, पुण्यतिथी आपण साजरे करतो, परंतु मला तर ते करत असताना पावित्र्य राखणं ही सुद्धा आपल्या सर्वांची भावना असली पाहिजे। फक्त मोर्चे काढून भांगणार नाही, तर प्रत्येक बारीक गोष्टीवर या ठिकाणी आपल्याला भविष्यात लक्ष घालायचंय। आपल्या अनेक जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहेत, त्याचे किचकट असेल आता मोदी साहेबांनी, अमित भाई शहानी ठरवलेलं आहे, त्याचा निर्णय त्या ठिकाणी होईल, परंतु ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या परिसरात अवतीभोवती घडतात, आपल्या मुलींवर अत्याचार केले जातात, धर्मांतराच्या गोष्टी, आज आमच्या शेवगावची एका मुलीचं भैया, आमचे काही मागच्या 2 वर्षापूर्वी लोक महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय।